सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 24 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आलेला आहे. शिवामूठ असणार आहे तीळ. या दिवशी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळीचे जेवढे उपाय कराल, सेवा कराल ना, सोन्यासारखे फळ आपल्याला मिळणार आहे. तर 24 तारखेला भागवत एकादशी सुद्धा आलेली आहे. 23 आणि 24 ऑगस्ट दोन्ही दिवस ही एकादशी आलेली आहे. 23 तारखेला पुत्रदा म्हणजे स्मार्त एकादशी आलेली आहे आणि 24 तारखेला सूर्योदय बघितलेली असल्यामुळे या दिवशी भागवत एकादशी सुद्धा साजरी होणार आहे. तर 23 आणि 24 तारखेला एकादशी असल्याने 24 तारखेला दोन्ही देवतांचं पूजन सेवा आपल्या हातून घडणार आहे. 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आणि भागवत एकादशी एकत्र आल्याने खूप सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना, भरभरून फळ मिळणार आहे. तर जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ टाकायची आहे. तीळ टाकताना पांढरीच टाका, काळी तीळ टाकू नका. चिमूटभर पांढरी तीळ घ्यायची आहे. देवांचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला तुम्ही तरीही चालेल. काही अडचणी असतील, महादेवांना बोलून दाखवा. मनातलं आपलं कोणाला सांगावं तर आपल्या देवांना, इतर कोणाला सांगण्यापेक्षा आपल्या देवांजवळ आपलं मन हलकं करावं आणि चिमूटभर तीळ टाकून आंघोळ करा. लहान लेकरांना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. श्रावणी सोमवार शिवामूठ तीळ असल्याने तिळीचे उपाय आवर्जून करा. विनाकारण कोणी त्रास देत असेल तर सर्व शत्रूसुद्धा नष्ट होतील असा हा तिळीचा उपाय आहे. सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर पांढरी तीळ टाका. थोडंसं गंगाजल टाका. गंगाजलसुद्धा अवश्य टाकायचं आहे आणि तीळ टाकून आंघोळ करा. बघा, शारीरिक मानसिक त्रास तर दूर होतील. विनाकारण त्रास देणारे शत्रूसुद्धा संपून जातील. सळो की पळो होतील. महादेवांना मनापासून प्रार्थना करा आणि मग तिळीचा हा उपाय करायचा आहे. नंतर आपलं घरदार स्वच्छ करा. महिलांनो, आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन उद्या अवश्य करा. भागवत एकादशी सुद्धा आहे. थोडीशी हळद आणि गोमूत्र एकत्र करा. छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा. छोटी का होईना रांगोळी उद्या तुळशीजवळ, आपल्या मुख्य दाराशी. अशा शुभ तिथींना, सणवाराला आपण जेव्हा आपलं मुख्य दार सजवतो ना, माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते आणि आपल्या घरातलं जे दुःख, दारिद्र्य, अडीअडचणी असते ना, क्षणात संपवून टाकते आणि अखंड आपल्या घरात वास करते. आपल्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करून देत असते. घरात सर्व काही शुभ मंगल गोष्टी घडून येतात. सुख समृद्धी लाभते, आपल्याला श्रीमंती लाभते. आपण जे पण स्वप्न बघतो ना, तर आपले स्वप्न पूर्ण होतात. कष्टाला आपल्याला फळ मिळतं. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशांच्या सर्व समस्यासुद्धा संपून जातात. म्हणून उद्या भागवत एकादशी आणि श्रावणी दुसरा सोमवार आपलं उंबरठा पूजन सुद्धा छान करा आणि मुख्य दाराशी तुळशीजवळ दिवे आवर्जून लावा. संध्याकाळी तरी आपल्या तुळशीजवळ आणि मुख्य दाराशी दिवा आवर्जून लावा. तुळशीला सुद्धा उद्या हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची पूजा करा मनोभावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किमान 21 वेळा करा. हात जोडून प्रार्थना करा. मनातली इच्छा तुळशी माऊली समोर तुम्हाला बोलायची आहे आणि एक गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ जरूर लावा. मुख्य दाराशी तुम्ही तेलाचा वगैरे सुद्धा लावू शकता. तुपाचा लावला तर अतिशय उत्तम. उद्या देवघरात छान अशी पूजा सेवा करायची आहे. शिवपिंडी असतेच बऱ्याचशा घरांमध्ये. देवघरात तामणात घ्यायची आहे. उद्या रुद्र अभिषेक करता आला तर आवर्जून करा. घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ब्राह्मणांकडून सुद्धा करू शकता. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा तुम्ही वेगवेगळे पदार्थ अर्पण करू शकता. दूध, दही, मध, तूप, साखर, उसाचा रस अशा पद्धतीने महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करा साध्या भोळ्या मनाने. आणि तुम्ही ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे. उद्या कुणाशीच बोलू नका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेवढा मंत्र जपाल ना, खूप सुंदर अनुभव येतील तुमच्या आयुष्यात. इतक्या अडचणी असतात बऱ्याच लोकांना, म्हणजे सगळ्यांनाच काही ना काही अडीअडचणी असतात आणि त्यावर एकमेव मार्ग म्हणजे महादेवांची सेवा. श्रावणात केलेली सेवा
कधीच खाली जात नाही. आपल्या लेकरा बाळांना सुद्धा भरभरून आपल्याला फळ मिळत असतं. संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं जेव्हा आपण महादेवांची श्रावण सोमवारी सेवा पूजा करतो. अभिषेक करा उद्या सर्वांनी, आणि अभिषेक केल्यानंतर चंदन भस्म अर्पण करायचं आहे. घरात अशा पद्धतीने पूजा करा आणि बेल फूल अर्पण करून मूठभर तीळ अर्पण करा. घरात सुद्धा थोडीशी तीळ महादेवांना अर्पण करा. आणि उद्या देवघरात पूजा झाल्यानंतर एक अखंड दिवा आपल्या देवघरात जरूर लावून ठेवा. त्यात सुद्धा तुम्ही थोडीशी तीळ टाकू शकता. महिलांनो, पांढरी तीळ थोडीशी दिव्यात सुद्धा टाका. एखादा कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका. यामुळे सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात. घरातली लक्ष्मी प्रसन्न होते, म्हणजेच आपली गौरी माऊली प्रसन्न होते. म्हणून हा अखंड दिव्याचा उपाय सर्वांनी करा. जो दिवा नित्य नियमाने लावता देवघरात, घसून पुसून घ्या. दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा. दिव्याखाली काहीतरी फुलांचं तांदळाचं आसन द्या आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण चिमूटभर तीळ दिव्यात जरूर टाकायची आहे. संध्याकाळी किंवा सकाळीच महादेवांच्या मंदिरात उद्या प्रत्येकाने जायचं आहे. दुधाने पंचामृताने अभिषेक करा. बेल फूल अर्पण करायचं आहे आणि तीळ महादेवांना पांढरी तीळ मूठभर पांढरी तीळ अर्पण करायची आहे. कुणाला दान करता आलं उद्या तिळीचं तर आवर्जून काळ्या तिळीचं दान करू शकता, पांढऱ्या तिळीचं, पण तिळीचं दान अवश्य करायचं आहे. आणि पांढरी तीळ मूठभर पांढरी तीळ 1 मूठ 3 मूठ 5 मूठ तुम्हाला जेवढ्या मुठी अर्पण करायच्या, घरातल्या प्रत्येकाने मूठ तीळ जरी अर्पण केली, उभी मूठ घ्यावी आणि महादेवांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपावा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ शिवा देवा असे प्रार्थना मनापासून करा. महिलांनो, दादांनो, आणि उद्या शिवामूठ जरूर अर्पण करा. मंदिरात बरोबर जाताना महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू आवर्जून घेऊन जा. दूध, पाणी, दूध आणि दही नेताना आपण तांब्याच्या भांड्यात नेऊ नये. तांब्याच्या भांड्यात फक्त स्वच्छ पाणी घ्यावं, कारण आपल्याला मंदिरात गर्दी असते, तिथं वेळ लागतो. आणि तांब्याच्या भांड्यात जेव्हा हे पदार्थ आपण ठेवतो, मग दूध असेल, पंचामृत असेल, दही, या वस्तू खराब होतात. आणि अशा खराब वस्तू चुकून सुद्धा महादेवांना वाहू नका, अर्पण करू नका, अभिषेक करू नका. एखाद्या वेगळ्या भांड्यात तुम्ही स्टीलच्या वगैरे भांड्यात नेऊ शकतात दूध, दही. आणि तांब्याच्या भांड्यात तांब्यात स्वच्छ पाणीच घ्यावं कधी पण महादेवांना. त्यात एखादं बेलपत्र टाकून द्या, चिमूटभर तीळ टाका. आवर्जून उद्या हे उपाय करा. साधे सोपे आहे, पण तुमच्या अडचणी नक्कीच दूर करतील. 100% अडचणी नक्कीच दूर होतील. तुम्ही खाली हात घरी तर मंदिरातून येणार नाही, एवढं तर नक्कीच सांगते. छान असा तिथं गेल्यानंतर अभिषेक करायचा आहे. बेल फूल अर्पण करा. पांढऱ्या तिळीची शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि जो दिवा आपण तिथं सुद्धा मंदिरात एक दिवा जमलं तर महिलांनो, दादांनो, शिव मंदिरात सुद्धा एखाद्या कोपऱ्याला एक दिवा आवर्जून लावा. तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही, पण त्या दिव्यात सुद्धा चिमूटभर तीळ टाका. नामस्मरण करा, मंत्र जपा, ओम नमः शिवाय. तुमच्या मनातल्या इच्छा बोला. मुलांविषयी, तुमच्याविषयी, कुटुंबाविषयी काही अडीअडचणी असतील, कुणी विनाकारण त्रास देत आहे, भोलेनाथ आहे, भोले भंडारी, श्रावण सोमवार आहे, इतकी झोळी भरभरून देतील. खऱ्या मनाने भक्तीने सेवा केलेली कधीच खाली जात नाही. श्रद्धेने उद्या महादेव जरूर पूजा. सर्वांनी पूजा, सर्वांना भरभरून फळ जरूर मिळणार आहे. कितीही कठीण अडचणी असू द्या, कितीही कठीण इच्छा असू द्या, नक्कीच पूर्ण होतील आणि सर्व अडचणीतून मार्ग एका क्षणात जरूर निघतील. त्याचबरोबर उद्या आपण शिवामूठ तर अर्पण करणारच आहोत. त्याचबरोबर महिला असो, दादा असो, मुलं असो, मुली असो, सर्वांनी 21 तीळ मोजून घ्यायचे आहे. घरातूनच एखाद्या डबीत वगैरे 21 तीळ मोजून घेऊन जायचे आहे. 21च घ्यायचे आहे. पांढरी तीळ 21 मोजून घ्या आणि ती शिवामूठ अर्पण केल्यानंतर ही सेवा करायची आहे. तुम्हाला 21 तीळ उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम श्रीम नमः
महालक्ष्मीचा बीज मंत्र किंवा कमलात्मक मंत्र जरी बोलला महालक्ष्मीचा तुम्ही तरीही चालेल. साधा सोपा बीज मंत्र, शक्तिशाली महालक्ष्मीचा बीज मंत्र म्हणजे ओम श्रीम नमः. ओम श्रीम नमः सर्वांना जमेल हा मंत्र जपा 21 वेळा आणि ती तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. गौरी माता म्हणजेच महालक्ष्मी माता आहे. ती शिवपिंडीवर तीळ अर्पण करायची, बेल फूल अर्पण करा आणि मग घरी यायचं आहे. बघा लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होईल. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा उपाय एकदम फलदायी आहे. कुणीच उद्या खाली हात घरी येणार नाही. शिवामूठ अर्पण केल्यानंतर हा 21 तिळीचा उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे. बीज मंत्र, महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र बोला किंवा कमलात्मक मंत्र बोलला तुम्ही तरीही चालेल आणि महादेवांच्या शिवपिंडीवर 21 तीळ अर्पण करायची आहे. बेल फूल अर्पण करा. तिथं शांतपणे बसा. थोडा वेळ बसून एक माळ जपला तुम्ही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा शिवलीलामृतातील 11वा अध्याय पठण करता आला उद्या मंदिरात तर आवर्जून करा. तिथं नाही तुम्हाला बसता आलं, गर्दी असते श्रावण सोमवारी प्रत्येक मंदिरात, घरी सकाळी किंवा संध्याकाळी घरात देवघरासमोर बसा, दिवा अगरबत्ती चालू ठेवा, आसन घेऊन बसा आणि शिवलीलामृतातील 11वा अध्याय सर्वांनी जरूर पठण करा. एक माळ ओम नमः शिवाय, आपण स्वामींची नित्य सेवा करतो त्याचबरोबर एक माळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उद्या भागवत एकादशी सुद्धा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुद्धा उद्या एक माळ करा. आज आपण पुत्रदा एकादशीची भगवान विष्णूंची सेवा केलीच आहे सर्वांनी. तशाच पद्धतीने उद्या सूर्योदय बघितलेली एकादशी म्हणजेच भागवत एकादशी असल्याने उद्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती छान असा अभिषेक करा. विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने जसा आपण शिवपिंडीवर अभिषेक करणार आहोत तशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करा. देवांना तुळस, पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा आणि प्रत्येक आईने भगवान श्री हरी विष्णूंना मनोमन प्रार्थना करून आपल्या लेकरा बाळांच्या सुख कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, काही अकाली संकट असतील ते टळून जाण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला मनापासून श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. आणि देवांना तुळस थोडी का होईना उद्या, आज पण वाहिली असेल, उद्यासुद्धा देवघरात थोडीशी तुळस बाळकृष्णाला, विठू माऊली, रुक्मिणी मातेला तुळस जरूर अर्पण करा. पिवळी फुलं अर्पण करा. आपण भोलेनाथांना, महादेवांना तर बेल फूल अर्पण करणारच आहोत. चुकून सुद्धा महादेवांना तुळस किंवा खंडित वस्तू अर्पण करू नका. तुटलेले तांदूळ असतील, तीळ घेताना सुद्धा चांगली बघून घ्यायची आहे. खूप दिवसांची आहे, खराब झालेली तीळ आहे. चुकून सुद्धा अशी तीळ अर्पण करू नका. तुटलेल्या वगैरे वस्तू अर्पण करू नका. बेल अर्पण करताना, फुलं अर्पण करताना सगळ्या वस्तू चांगल्या अखंड वस्तू अर्पण करायचं आहे. तेव्हाच आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि घरात सगळं काही शुभ मंगल गोष्टी घडून येतात. म्हणून जेव्हा पण महादेवांची सेवा कराल ना तेव्हा सर्व वस्तू नीट बघून घ्यायच्या आहे आणि मग सेवा करायची आहे. उद्या चुकून सुद्धा बेलपत्र तोडू नका. एकादशी, द्वादशी किंवा अमावस्या, पौर्णिमा आणि सोमवार अशा तिथींना बेलपत्र तोडू नये. आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे. किंवा तुम्ही बाहेरून विकत आणलं फुलवाल्या दादांकडून चालेल. बेलाचं झाड असेल तुमच्या घराजवळ तिथं सुद्धा थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यात चमचाभर दूध टाका, चिमूटभर तीळ टाका, थोडीशी साखर टाका आणि ते पाणी, तीळ मिश्रित दूध, साखर मिश्रित पाणी बेलाच्या झाडाला आवर्जून अर्पण करा. साक्षात भोलेनाथ वास करतात आणि सोमवारी तर अवश्य वास करतात. साक्षात भोलेनाथांना अभिषेक करत आहात. अशा पद्धतीने तुम्ही बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करा. एखादा दिवा लावा. त्या दिव्यात सुद्धा चिमूटभर तीळ टाका. तिथं एखादा गुळाचा खडा ठेवा बेलाच्या झाडाखाली. श्रावण दुसऱ्या सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं. नंदी महाराजांना सुद्धा एक बेल फूल अर्पण करावं.
थोडंसं दूध पाणी त्यांच्या चरणावर अर्पण करावं आणि नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये ओम नमः शिवाय बोलून आपली मनातली इच्छा सांगावी. जी व्यक्ती श्रावण सोमवारी किंवा दर सोमवारी आपली इच्छा ओम नमः शिवाय बोलून नंदी महाराजांच्या डाव्या कानात सांगते ना, ती इच्छा साक्षात भोलेनाथांच्या चरणापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि भोलेनाथ आपल्याला खाली हात घरी येऊ देत नाही. प्रत्येक आईची, प्रत्येक वडिलांची, सर्व व्यक्तींचीच इच्छा जरूर पूर्ण होत असते. म्हणून उद्या नंदी महाराजांच्या कानात सुद्धा फक्त ओम नमः शिवाय बोलून तुमची एक इच्छा आवर्जून बोला. श्रावण सोमवारी आपण जेव्हा मंदिरात जातो, शिवपिंडीवर अभिषेक करतो, बेलफूल अर्पण करतो, सेवा करतो, पूजा करतो, दीपदान करतो, तेव्हा घरी येताना खाली हात कुणीच येऊ नका. जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन या. मुलं जिद्दी तापट स्वभावाची आहे, तुमचा रागीट स्वभाव आहे, पतिदेव तुमचं काही ना काही कारणास्तव किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींमध्ये वादविवाद होत असतील, घरात पैशाला पैसा टिकत नसेल, आरोग्य नसेल कुणाला, तर सर्वांना थोडं थोडं जलाधारी येथील थोडं तीर्थ आवर्जून पिण्यास द्या आणि 1-2 बेलपत्रसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरून उचलून आणा. तुम्ही स्वतः खा, मुलांना द्या. बघा, आपण जेव्हा शिवपिंडीवरून उचलून बेलपत्र खातो ना, तर साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद आहे आणि त्या व्यक्तीला आरोग्याला, ऐश्वर्याला कधीच कशाला कमी पडत नाही. साक्षात भोलेनाथ भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून बेलपत्र कुणी वाहिलेलं आहे बघत बसू नका. आधी देवांना अभिषेक करा, बेलफूल अर्पण करा आणि सर्व सेवा झाल्यानंतर थोड्या वेळ तिथं शांत बसून झाल्यानंतर देवांना पुन्हा नमस्कार करा आणि घरी येताना बेलपत्र तुम्ही उचलून आणा आणि ते तुम्ही स्वतः खा. उपवास असला तरी चालेल, पण एक बेलपत्र उद्या सर्वांनी खा, मुलांना द्या. सोन्यासारखे अनुभव येतात. कुणाचं आरोग्य नीट नसेल, तुमच्या घरात काही ना काही आरोग्याविषयी तक्रारी येत असेल, औषधांना गुण लागत नसेल, त्या व्यक्तीला तर श्रावण सोमवारी अवश्य थोडंसं तीर्थ प्यायला द्या. एखादं बेलपत्र, कवळं बेलपत्र एखादं मिळालं तर आवर्जून उचलून आणा आणि त्या व्यक्तीला जरूर खायला द्या. लहान लेकरं आहे, बेलपत्र खात नाही, 2 थेंब तीर्थ तर तुम्ही पाजू शकता. जलाधारीचे इथलं थोडंसं तीर्थ घरी घेऊन या. ही सेवा तर कधीच खाली जात नाही. सोन्यासारखे अनुभव येतात तुम्हाला. रात्रीतून चांगले सोन्यासारखे अनुभव यायला नक्कीच लागतील. म्हणून महादेवांच्या शिवपिंडीवरून या वस्तू जरूर उचलून आणा. उद्या श्रावण सोमवार, भागवत एकादशी. गाय दिसली कुठं तर गाईला ताजी चपाती, थोडंसं तूप, गूळ आणि चिमूटभर तीळ त्या चपातीत ठेवा आणि ती चपाती स्वतःच्या हाताने आपण गाईला नैवेद्य जरूर खाऊ घाला. हिरवा चारा खाऊ घाला. ज्या मुलींच्या लग्न कार्यात अडचणी येत आहे त्यांनी जरूर हा उपाय करा. आईने करा, वडिलांनी करा. घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी तर सर्वांनी हा उपाय करा. सर्व अडचणी संपून जातील. घरातलं दुःख, दारिद्र्य दूर होईल. काही पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष असतील संपूर्ण नष्ट होतील आणि तुमच्या घरात चांगले तुम्हाला अनुभव यायला लागतील. म्हणून सर्वांनी उद्या ताजी चपाती बनवा. पहिली चपाती घ्या, त्याला थोडंसं तूप लावा, गूळ टाका त्यावर आणि चिमूटभर पांढरी तीळ त्यावर ठेवा आणि तो नैवेद्य गाईला आवर्जून खाऊ घाला. किती छान अनुभव येतील. तुम्हीच मला सांगाल, ताई चांगले अनुभव आले आम्हाला. क्षणात चांगले अनुभव येतील तुम्हाला. म्हणून गाईची ही सेवा सर्वांनी जरूर करा. मंदिरात जाताना चांगले स्वच्छ वस्त्र नेसून जा. अगदी कोरेच नेसावे असं मुळीच नाही, पण स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपण देवांची सेवा करायची आहे. महिलांनो, 4 दिवसात वगैरे घातलेले कपडे असतील, चुकूनसुद्धा अभिषेक, बेल, फूल अर्पण करताना, शिवपिंडीवर पूजा सेवा करताना मंदिरात असे कपडे घालून जाऊ नका. आणि घरात सुद्धा पूजा सेवा कराल तर धुतलेलं स्वच्छ वस्त्र नेसून घ्या आणि मग सेवा पूजा करा. काळ्या रंगाचे किंवा फाटके, तुटके, मळलेले, अगदी डार्क रंगाचे असे घालू नका. हलक्या रंगाचे कपडे घाला. छान अनुभव येतात. यामुळे सुद्धा आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि प्रसन्न मनाने केलेली सेवा तर कधीच खाली जात नाही. म्हणून जे कपडे तुम्हाला छान वाटतील घातल्यावर, प्रसन्न वाटेल तुम्हाला, शुभ वाटेल सगळीकडं. बघा, आपण जेव्हा छान छान कपडे घालतो, शुभ रंगाचे, छान तयारी करतो, तेव्हा आपल्याला मनाला सुद्धा छान वाटतं आणि अशा प्रसन्न मनाने केलेली सेवा बघा किती छान फळ देऊन जाते. म्हणून शुभ कलरचे कपडे घाला आणि छान पूजा सेवा करा.
आता काही लोकांचा भागवत एकादशी आणि श्रावणी सोमवार दोन्ही उपवास एकत्र आल्याने कसा सोडावा? तर काय करायचं आहे, दोन्ही वेळेला शिवपिंडीवर अभिषेक करा. प्रदोष काळात सुद्धा शिवपिंडीवर अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा आणि महादेवांच्या इथं जे फळं वगैरे ठेवलेले असतील किंवा खडी साखर, गूळ, खोबरं काही नैवेद्य ठेवलेलं असेल, आता काहीच नाही तर देवांच्या शिवपिंडीवरून एक बेलपत्र उचलून घ्या, देवांसमोर खाऊन घ्या आणि तिथंच बोलून घ्या, हे महादेवा, मी तुमचं श्रावणी सोमवारचं उपवास इथंच सोडत आहे, माझा उपवास कबूल करून घ्या. माझं भागवत एकादशीचं सुद्धा व्रत आहे आणि एकादशी दोन्ही वेळेला असते. दुसऱ्या दिवशी एकादशीचं व्रत सुटत असतं. देव आहे, आपल्या मनातली भावना जरूर जाणतात. तर तिथलं जलाधारीच्या इथलं थोडंसं पाणी पिऊन घ्या, एखादं बेलपत्र किंवा घरी येऊन तुम्ही फराळाचं ताट तयार करा आणि त्याबरोबर आधी प्रथम बेलपत्र खा, थोडं तीर्थ घ्या, देवांना मनातली इच्छा बोलून घ्या आणि फलाहार तुम्ही घेतला चालेल. तुमचा श्रावणी सोमवार उपवास सुटलेला आहे आणि तुमचं दोन्ही व्रत एकत्र होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि तो उपवास म्हणजे भागवत एकादशीचा उपवास तुम्ही 25 तारखेला सोडू शकता. सकाळी लवकर उठा, देवांना काहीतरी नैवेद्य बनवा, देवांची अभिषेक करून पूजा करून देवांना नैवेद्य बनवा. गाय असेल, गाईला नैवेद्य खाऊ घाला आणि भागवत एकादशीचा उपवास 10-11 वाजेच्या आत तुम्ही सोडू शकता. म्हणजे दोन्ही उपवास तुमचे लागू पडणार आहे.